पशुपालक मित्रांनो, आज आपण पाजमेवटे इंजेक्शनविषयी माहिती बघणार आहोत. आपण 30 दिवसाची सिरीज करतो आणि आज दिवस 4था आहे. पाजमावेट हे कुलिक पेनसाठी वापरलं जाणारं औषध आहे. याच्यामध्ये जे काही कंटेंट आहेत ते डायसायक्लोमिन हायड्रोक्लोराइड 10 mg पर ml या हिशोबाने आहेत आणि हे एक अँटीपाझमॅटिक औषध आहे जे पोट आणि आतड्यातील जे काही स्नायूंचे आकुंचन कमी करून वेदना कमी करण्यास मदत करते. याचा वापर कुलिक पेन, पोटामधील आतड्यातील वेदना, डिस्टोकियाच्या जे काही केसेस असेल, प्रोलॅप्सच्या जे काही केसेस असेल किंवा प्रोलॅप्स असेल, अशा सगळ्या केसमध्ये आवर्जून वापर केला जातो. 1 ml 20 kg बॉडी वेट या हिशोबाने IM रूटने हे दिले जाते. मात्र डोस जनावरांच्या आणि पशुवैद्यकीयच्या सल्ल्यानुसार देणं गरजेचं असतं. ही माहिती कशी वाटली आवर्जून सांगा आणि अशाच माहितीसाठी पशुपालक मित्रांनो, आज आपण पाजमेवटे इंजेक्शनविषयी माहिती बघणार आहोत. आपण 30 दिवसाची सिरीज करतो आणि आज दिवस 4था आहे. पाजमावेट हे कुलिक पेनसाठी वापरलं जाणारं औषध आहे. याच्यामध्ये जे काही कंटेंट आहेत ते डायसायक्लोमिन हायड्रोक्लोराइड 10 mg पर ml या हिशोबाने आहेत आणि हे एक अँटीपाझमॅटिक औषध आहे जे पोट आणि आतड्यातील जे काही स्नायूंचे आकुंचन कमी करून वेदना कमी करण्यास मदत करते. याचा वापर कुलिक पेन, पोटामधील आतड्यातील वेदना, डिस्टोकियाच्या जे काही केसेस असेल, प्रोलॅप्सच्या जे काही केसेस असेल किंवा प्रोलॅप्स असेल, अशा सगळ्या केसमध्ये आवर्जून वापर केला जातो. 1 ml 20 kg बॉडी वेट या हिशोबाने IM रूटने हे दिले जाते. मात्र डोस जनावरांच्या आणि पशुवैद्यकीयच्या सल्ल्यानुसार देणं गरजेचं असतं. ही माहिती कशी वाटली आवर्जून सांगा आणि अशाच माहितीसाठी